सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येतेय. 31 डिसेंबर 2025ला 7वा वेतन आयोग संपतोय. मग प्रश्न हा आहे की 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच येत्या जानेवारी महिन्याच्या पगारात 8व्या वेतन आयोगाची वाढ मिळणार का? याचं उत्तर थोडं समजून घ्यावं लागेल. तांत्रिकदृष्ट्या 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणं अपेक्षित आहे. पण याचा अर्थ असा नाही की लगेच जानेवारीच्या पगारात वाढ होऊन येईल. इतिहास पाहिला, वेतन आयोग लागू व्हायला सुद्धा वेळ लागला होता. सरकार आधी आयोगाची स्थापना करते. हा आयोग आपला रिपोर्ट द्यायला साधारण 18 महिने घेतो आणि त्यानंतर सरकार निर्णय घेतं. त्यामुळे जानेवारीच्या पगारात लगेच वाढ दिसणार नाही. पण घाबरू नका, जरी अंमलबजावणी उशिरा झाली तरी ही पगार वाढ 1 जानेवारी 2026 पासूनच ग्राह्य धरली जाईल. म्हणजेच मधल्या काळातली सर्व रक्कम तुम्हाला ॲरियर्स किंवा थकबाकी म्हणून नंतर दिली जाईल. सध्या सोशल मीडियावर एक अफवा फिरतेय की पेन्शनधारकांचे काही फायदे बंद होणार आहेत. सरकारने स्पष्ट केलंय की हे मेसेज खोटे आहेत. 8व्या वेतन आयोगाचा फायदा सर्व पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे. त्यामुळे जानेवारीत पगार वाढून आला नाही तरी चिंता नको, कारण हक्काचे पैसे तुम्हाला व्याजासकट ॲरियर्सच्या रूपाने मिळणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? सरकारने 8वा वेतन आयोग लवकर लागू करावा का? कमेंट करून नक्की सांगा.